एक प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर स्वतःला संपवतो आणि संबंध जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। असा डॉक्टर जो जिल्ह्यामध्ये देव माणूस म्हणून प्रसिद्ध आहे, अनेकांचे प्राण वाचवलेले डॉक्टर म्हणून अशी त्यांची ओळख आहे। पण अशा यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना सुद्धा एक डॉक्टर असं टोकाचं पाऊल उचलतो, ही गोष्ट खऱ्या अर्थानं दुर्दैवी आहे। पण मंडळी, डॉक्टरांनी असं का केलं असा प्रश्न अनेकांना पडलाय। गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळालेलं नाही आहे, पण पोलीस तपासाअंती आता सध्याच्या घडीला अनेक खुलासे या घटनेच्या बाबतीमध्ये घडताना दिसत आहेत। ते खुलासे नेमके काय आहेत, या सगळ्या प्रकरणामध्ये काही महत्त्वाच्या अपडेट सध्या आलेल्या आहेत, त्या काय आहेत त्याच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, काही दिवसांपूर्वी डॉक्टर शिरीष वळसंकरांनी स्वतःला गोळ्या झाडत टोकाचं पाऊल उचललं आणि त्यानंतर प्रश्न उपस्थित झाला की डॉक्टरांनी नेमकं हे पाऊल का उचललं। प्राथमिक तपासाअंती असं बोललं गेलं की कौटुंबिक कलह होता आणि म्हणून डॉक्टरांनी असं पाऊल उचललं। पण नंतर हळूहळू आता काही गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत, त्यातल्याच काही गोष्टींचा आपण आता आढावा घेणार आहोत। सगळ्यात पहिला मुद्दा तर हा आहे की ज्या बाथरूम मध्ये डॉक्टर शिरीष वळसंकरांनी स्वतःला संपवलं त्या ठिकाणी आता पोलिसांना काही वस्तू सापडलेल्या आहेत। जसं की त्या बाथरूम मध्ये सिगारेटची 15 ते 18 थोटकं आणि एक रिकामं सिगारेटचं पॉकेट आता पोलिसांना सापडलेलं आहे। त्याचबरोबर पोलिसांनी आता या सगळ्या वस्तू जप्त केलेल्या आहेत। त्याचबरोबर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे, त्यांच्यानुसार ज्या दिवशी त्यांनी स्वतःला संपवलं ते रात्री 8 वाजता त्यानंतर घरी आले आणि घरी आल्यानंतर डॉक्टर उमा म्हणजे शिरीष वळसंकरांच्या पत्नी आहेत आणि त्यांची मुलगी जी आहे नेहा, त्यांच्यासोबत ते गप्पा मारत होते, टीव्ही बघत होते। त्यानंतर ते थेट बेडरूम मध्ये गेले आणि बेडरूम मधून ते काही वेळानं बाथरूम मध्ये गेले आणि त्यानंतर बाथरूम मध्ये जे काही घडलं ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। आता या प्रकरणातलं जे पिस्तूल आणि ज्या गोळ्या आहेत त्या मुंबईमधील बॅलिस्टिक तज्ञांकडे सध्या तपासासाठी पाठवण्यात आलेल्या आहेत। ही एक महत्त्वाची अपडेट आहे। त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या नातेवाईकांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत। आता काय आरोप केलेले आहेत तर डॉक्टर शिरीष वळसंकरांनी स्वतःहून उचललेले हे टोकाचं पाऊल नाहीये, तर हा एक नियोजित मानसिक छळाचा कट आहे आणि तो एक मानसिक छळाचा शेवट आहे असं या सर्व नातेवाईकांचं म्हणणं आहे। डॉक्टर वळसंकर हे अतिशय मनानं कणखर आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या दवाखान्यात अनेक वर्ष त्यांनी व्यावसायिक आणि सामाजिक विश्वास लोकांचा जिंकलेला होता। मात्र गेल्या 1.5 वर्षांपासून या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार घरामधल्या एका जवळच्या नातेवाईकाकडून त्यांचं सातत्यानं खच्चीकरण सुरू होतं। अपमान, अवहेलना आणि सार्वजनिक तिरस्कार याच्या मर्यादा त्या व्यक्तीनं ओलांडलेल्या होत्या आणि आता विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार डॉक्टर वळसंकर यांच्यावर त्यांच्या एका लहान वयाच्या नातेवाईकानं 3 वेळा हात उचललेला होता। आता ही खरं तर खूप गंभीर बाब आहे आणि हे सगळं डॉक्टर शिरीष वळसंकर हे शांतपणे सहन करत होते। आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या मनीषा माने यांना आता सध्या अटक झालेली आहे, ज्यांना प्रशासकीय पदावरती डॉक्टर शिरीष वळसंकरांनी पोहोचवलेलं होतं, त्या मनीषा माने या देखील याच नातेवाईकाच्या हातातील बाहुलं बनून वागत असल्याची धक्कादायक माहिती सध्या माध्यमांमधून आलेली आहे। आता यानंतर पुढची महत्त्वाची अपडेट अशी आहे की डॉक्टरांचे जे कॉल डिटेल्स आहेत आणि चॅट्स आहेत यामध्ये आता बरेच काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे। कारण माध्यमांमध्ये अशी सुद्धा एक बातमी आली आहे की डॉक्टरांनी त्यांचे एक विश्वासू उद्योजक मित्र आहेत त्यांच्यापाशी आपलं मन मोकळं केलेलं होतं, त्यांच्याशी चर्चा केलेली होती या संदर्भात आणि त्यांच्यातील संवादातून त्यांनी म्हणजे मानसिक त्रास त्यांना जो काय होत आहे, दवाखान्यातील ताणतणाव आहे, कर्मचारी सोडून जात आहेत, अपमान आपला होतोय, अपमानित वातावरणाची जी संपूर्ण माहिती आहे ती त्या उद्योजक मित्राला डॉक्टर शिरीष वळसंकरांनी दिलेली होती असं माध्यमांमधून आलेल्या बातम्यांमधून तरी समजतंय। आणि आता त्याचे जर कॉल डिटेल्स आणि रेकॉर्डिंग जर मिळाले तर अजून काही गोष्टींचा खुलासा होऊ शकतो असं सध्याच्या माध्यमातून आलेल्या बातम्यांनुसार आता आपल्याला समजतं आहे। आता यानंतर पुढचा मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे पोलिसांनी अजूनही फॉरेन्सिक तपासणी मोबाईलची, डॉक्टरांच्या मोबाईलची केलेली नाहीये। त्यामुळे जेव्हा कधी मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी होईल त्यानंतर डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या बाबतीतले अनेक खुलासे होऊ शकतात। आता या बाबतीत जी डॉक्टरांची सून आहे सोनाली,
हिचा देखील आता तपास सुरू हिची देखील चौकशी पोलिसांनी सुरू केलेली आहे. अजून त्या बाबतीत गुप्तता पाळलेली आहे पोलिसांनी, पण त्या दृष्टीनेही अजून काही खुलासे होण्याची शक्यता आहे. आता सध्या तरी पोलिसांनी मनीषा माने हिलाच अटक केलेली आहे, पण मनीषा माने हे फक्त एक प्यादं असू शकतं आणि खरा सूत्रधार दुसराच आहे असं काही बातम्यांमधून समजतंय. या बाबतीतलं जे पुरावे आहेत ते पोलिसांकडून सध्या गोळा करण्यासाठी सुरू आहेत. आता माध्यमांमध्ये अजून अशाच प्रकारची एक बातमी आहे जी की डॉक्टरांचा एक विश्वासू सेवक होता. आता त्याचं नाव इथं आपण घेऊ शकत नाही, त्याला एक आपण प्रातिनिधिक किंवा उदाहरणादाखल सत्यवान असं नाव देऊया. या सत्यवानने बऱ्याच गोष्टी खुलासा केलेला आहे, काही माध्यमांशी बोलताना सांगितलेला आहे. आता तो पोलिसांबाबतीतही पोलिसांच्याकडे जाऊनही या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत याबद्दल आपल्याला माहित नाही आहे. पण त्यानं जे माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार डॉक्टर वळसंकर यांना हॉस्पिटलमध्ये जे काही मनीषा माने यांच्या मार्फत राजकारण सुरू होतं त्याचा त्यांना फार वैताग आलेला होता. त्यांनी त्यामुळेच स्वतः हॉस्पिटलमध्ये लक्ष घालायला सुरुवात केलेली होती आणि तेव्हाच ही महत्वाकांक्षी असलेली मनीषा जेव्हा डॉक्टरांनी लक्ष घालायला सुरुवात केली त्यानंतर त्रस्त झाली आणि मग त्यानंतर तिनं चक्क काळ्या विद्येचा प्रयोग सुरू केला. बिंबा, लिंबू, काळ्या बाहुल्या अशा ती रुग्णालयातल्या वेगवेगळ्या भागात ठेवू लागली असा दावा या सेवकाकडून म्हणजे सत्यवानकडून करण्यात आलाय. आता 2017 पासूनच खरं तर डॉक्टर वळसंकरांनी आपल्या संपूर्ण हॉस्पिटलचा कारभार हा आपला मुलगा आणि सुनेकडे दिलेला होता. त्या काळात मनीषानं आपली मनमानी सुरू केली. MRI फिल्म खरेदीत ती पैसे लाटू लागली, परस्पर भंगार विकू लागली, रुग्णांच्या बिलात गाळा मारू लागली. तिच्याबद्दल कोणी तक्रार केली, मनीषा त्या कर्मचाऱ्याला काढून टाकायला भाग पाडायची. यातूनच या सत्यवानलाही काढून तिने टाकलं होतं अशी माहिती आता माध्यमातून समजते आहे. सत्यवान पुढे अजून बोललाय की तो बोलला, त्या बाईची कारस्थानं मी डॉक्टरांना सांगायचो, नेहमी भेट घ्यायचो, पण सतत त्या बाईबद्दल ऐकून डॉक्टर वैतागून गेले होते. म्हणायचे की तिच्याबद्दल मला काय सांगू नको, तू बस निवांत गप्पा मारू. पण एक दिवस डॉक्टरांनी ठरवलं आणि गेल्या 3 महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी सगळा कारभार आपल्या हाती घेतला. पण त्याच वेळेस त्या बाईचा जळफाट झाला, लोकांना ती दम भरू लागली. हा डॉक्टर 6 महिन्यात मरणार आहे, मग मीच आहे अधिकार पदाच्या खुर्चीवर. अमावस्येच्या दिवशी हीच मनीषा ऑन ड्युटी अचानक रिक्षामधून जायची, कुठे जायची हे ठाऊक नाही, पण येताना लिंबू, बिब्बा आणि काळ्या बाहुल्या घेऊन यायची. त्या साऱ्या दवाखान्यात ठेवून जायची. एक मशीन बसवतानाही तिने खाली या वस्तू ठेवल्याचं सत्यवाननं माध्यमांशी बोलताना सांगितलंय. आता पुढं हा सत्यवान सांगतो की डॉक्टरांनी आणि मॅडमांनी त्या बाईला गुरुवारी केबिनमध्ये बोलावून घेतलं होतं. सत्यवान म्हणाला, त्यावेळी मला डॉक्टरांनी जायला सांगितलं, तिथं काय झालं ठाऊक नाही, पण आत्महत्येच्या दिवशी 6 वाजता डॉक्टरांना मला भेटता आलं नाही. नळाला पाणी येण्याचा दिवस असल्यानं मी येत नसल्याचं डॉक्टरांना कळवलं, पण कधीही मोठा आवाज सहन न करणारे डॉक्टर त्या दिवशी रात्री 8:30 वाजता त्यांनी टीव्हीवरील IPL मॅचचा आवाज मोठा लावला आणि बाथरूम मध्ये जाऊन स्वतःवर फायर करून घेतला. तर बघा मंडळी, ह्या अशा काही महत्वाच्या अपडेट्स आहेत. आता खरंच मनीषा माने ही एक प्यादा आहे का? नातेवाईक जसं आरोप करतायत मनीषा मानेच्या मागे अजून कोण खरा सूत्रधार लपलेला आहे का? डॉक्टर कोणामुळे तणावग्रस्त झाले, कोणामुळे डिप्रेशनमध्ये गेले, त्यांच्यावरती कोणी मानसिक छळ केला, या सगळ्या गोष्टी आता काही दिवसांमध्ये उलगडणार आहेत. तसे खुलासे समोर होत आहेत, पोलीस तपास सुरू आहे. पण तुमचं या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी या FB पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.